चल दाजी पाटला. लक्ष्मी असेल, पेशवरचं खंड हे असतो, बेता बाबा असतो, परत भैरोबा असतो, काळ भैरवनाथ असतो. यांना चुकून आपल्याकडून काय होतं, आपले रोजचे हे वाटलेले देव असतात, पण आपल्याला नैवेद्य राहतं चुकून. आपण काय करायचं, 5 पावली याचा अर्थ की आपल्या प्रत्येक देवाला आमंत्रण करायचं. 5 पावली करणं म्हणजे काय की आपण 5 पावलीचं घट मांडायचं आणि 5 पावलीला नैवेद्य ठेवायचं आणि देवाला प्रत्येका देवाला विनवणी करायची की जर चुकले माकले जे देव असेल त्यांना प्रत्येकाने नैवेद्य इथं ठेवलेलं आहे, तुम्ही पोहोचून घ्या. आणि आज जो रात्री आपण घट भरणार आहे, जो आपण देवीचा कार्यक्रम करणार आहे, त्याला आनंदाने तुम्ही हजेरी लावा. म्हणून आपण काय करायचं, 5 पावली करायचं असतं. आणि दुसरी गोष्ट, आता आपण कार्यक्रम करतोय गोडावरती करतोय, बकरं कोंबडं कापतोय का नाही कापत आहे, कारण का मी माझ्या गुरु परंपरेनुसार मी गोडावरतीच कार्यक्रम करतो, बरोबर ना ऋषी. आम्ही कधीच बकरं कोंबडे कार्यक्रमाच्या टायमेला कधीच कापत नाही. खायचं असेल ते आणून खातात पण कापत नाही. त्यामुळं देवाच्या नावाखाली बकरं आम्ही कधी कापत नाही आणि खात पण नाही. हां, तर तुम्हाला सांगतो, हे कवा कापले जातात. त्याच्यामध्ये दैत्याला आपण काय दिलं जातं, बळी दिला जातो, पण दैत्याला काय बळी दिला जातो, हे कवा म्हणून देतो. एक कवा म्हणजे 4 ते 12 बकरीचं बळी. किती? 4 ते 12 बकरीचं बळी मानलं जातं. आणि ते आपण काय करणार, आता कापणार आहोत, बरोबर ना. काय झालं, काय झालं, हां, 4 ते 12 बकरीचं बळी दिल्यासारखं याला मान दिला जातो. आता मी एक कापतो म्हणजे काय, पशुहत्या करायची आपल्याला नाही, म्हणजे बकरं कोंबडं काय कापायचं नाही. देव हा भक्तीचं भूक आहे, देवाला काय 2 हात 3रं मस्तक लागतं. देवाला बकरं कोंबडं कापलं तरी कोण देव खातो का, कोण खातं, आपण देव खातो का, खातो का देव, कोण खातं ते आपण खातो. त्यामुळे आपण काय एक कवा कापायचं म्हणजे देवा दत्त्याला आपल्याला हे पोचल्यासारखं होतं. हां, कापू मग ते नक्की ना, सांगितले आता पप्पा असं टाकायचा, खाऊ दे ना बाबा देवाला पटकन. म्हणजे बकरं कापलं सगळं केल्यासारखं कापूर बुगदून त्या हवेमुळे ना भिजायला लागलं रे, बाकी काय नाही. चला आता सर्वांनी पाय पडा. सर्वांना ओम काळेश्वरी.
मी पहिले माझी माहिती सांगतो. मी गुरुवर्य प्रशांत भाऊ गायकवाड, राहणार खराडी पुणे. आज ताईंची संभाजीनगर येथे आलेलो आहोत कार्यक्रमासाठी. ताईंना अंबाबाई, काऊबाई, येळाई, कोल्हापूरची महालक्ष्मी, दाहोजी पाटील, रेणुका माता, मांगीर बुवा आणि सप्तशृंगी माता वणीचे अशी सगळी वारे आहेत. आईसाहेबांच्या सर्वांचं जन्म करायचं आहे, तर सगळ्यांचं गुरु मीच होणार आहे. तर गुरु कशा पद्धतीने केला जातो हे यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून बघा. आता ताईला प्रथमतः आंघोळ घालायची. आंघोळ म्हणजे ताईंचं वारं जे आहे ते पहिली शुद्ध करून घ्यायचं, कारण आता आपल्याला रास लावायची. रास म्हणजे काय की आता वारं आपल्याला ताईंना वारं येतं, पण ते वारं खरं की खोटं असते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आदिमाया शक्ती जगदंबा हे राशीमध्ये उतरणार आहे, तर इथं स्वच्छ आणि पूर्ण शुद्धतेने जाऊनच तिला राशीमध्ये उतरणार आहे. मग पहिले पंचामृताने आपण काय केलेलं आहे बघा. 1.25 लिटर दूध, 1.25 लिटर दही, 21 लिंब, लिंबाचा पाला, गोमूत्र, गुलाबजल आणि लिंबाचा पाला हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे. हळदी कुंकू. आता याचं मिश्रण काय करायचं आपल्याला, जसं आपण तुळजापूरमध्ये व देवीला आपण अभिषेक करतो तसा अभिषेक आपल्याला देवीला ताईंना करायचं, म्हणजे ते वारं शुद्धीकरण करून घ्यायचं. त्याच्यानंतर रास मांडायची. ते रास बरोबर असेल वारं तर ते बरोबर उचल, खोटं असेल तर काय खोटं उचल होईल. आता एवढा कार्यक्रम खर्च केलाय तर मला नाही वाटत की खोटं होईल. तुम्हाला वाटतं खोटं होईल? मग आता आपण बघूया. आता पहिल्यांदा मी मान देतो ताईला, औषधन करतो. त्याच्यानंतर
काऊबाई ही महाकालीचा अवतार आहे. तिच्या गावामध्ये शिरांची माळ, मुंडक्यांची माळ, त्यामुळे काऊबाईला काय करायची, लवंगाची माळ हा साज आहे तिचा. आणि अंबाबाईला कवड्यांची माळ, येळायला सुद्धा कवड्याची माळ. तर आपलं काय करायचं, ज्याच रास बघायचे आपल्याला, वारं खरं की खोटं आपल्याला बघायचं. तर वारं खरं असेल तर बरोबर त्याच राशीमध्ये जाईल, आणि खोटं असेल तर काय तिकडं तिकडं फिरेल. ठीक आहे. आता मी रास लावतो. रास तुम्ही लावायचे, मी नाही लावणार आहे. फक्त तुम्ही सांगतो की तुम्ही ती रास ठेवणार आहे. हां, आता पहिलं आपण काय करू, ही जागा दहावा आपण पाय दिलेले आहे, त्यामुळे ही जागा पहिला आपण गोंड करून यायचं नाही, शुद्ध करून घेऊ. अरे फोडले का नाही ते? फुटलेलं आहे त्यानंतर पाय पडतात म्हणून आपण काय केलेलं आहे की गोमूत्र शिंपडून घेतलेले, जागा शुद्धी करून घेतली. त्याच्यात आपण काय केलेलं आहे, पांढरं कापड हातरलेलं आहे, म्हणजे जगदंबा पांढरं शुभ्र राशीत जावा आणि लवकर रास जिंकावा म्हणून आपण काय केलं, पांढरं कापड हातरलेलं आहे. त्याच्यानंतर 7 ब्लाऊज पीस हातरले आणि 7 घरं केले. आता 7 घरामध्ये आपल्याला ही जगदंबेच्या कवड्याची माळ आणि आई काऊबाईची लवंगाची माळ. जसं सांगितलं, आई अंबाबाईला कवड्याची माळ आहे, येडायला सुद्धा कवड्याची माळ साज आहे, लक्ष्मीला लखाबाईला बांगड्याच्या माळीचा साज आहे, आणि तसंच काऊबाईलाही साज आहे. पण तो काऊबाईचा साज कोणी घातला जात नाही, कारण काऊबाई हा महाकालीचा अवतार आहे आणि महाकालीला मुंडक्यांची माळ म्हणजे शिरांची माळ आहे. त्यामुळे लवंगाची माळ जरी आपण बनवली तरी पण ही लवंगाची माळ आपण जर जिंकली तरी पण आपण ती काऊबाईच्या गळ्यातच घालणार आहे. ते स्वतः साज घालता येत नाही. काऊबाईची फक्त वेताची काठी आणि गोफण एवढंच घेतलं होतं. बरोबर दादा? काय चुकलं असेल सांगा. ठीक आहे. आता 7 माळ येते, म्हणजे दोघींना आपण एकाच घरात बसलो, त्यामुळे दोघींची माळी जरी एक जरी माळ लपवली तरी चालते, असं काही आपल्याला 2 माळ लपवायची. आता काय करायचंय, आजी तुम्ही उठा मोठे ना आजी, त्यामुळे आजीने उठलं पाहिजे. उठ लावून दाखवा, तिथे आपण काऊबाईच्या लवंगाची माळ लपू. बघा आजीने कुठे दाखवले, बरोबर ना आजी? तिथंच का जागा चेंज करायची अजून? हा, तिथंच. बर, ठीक आहे. बसा बसा खाली बसा. बरोबर ना? ठीक आहे. आपण काय करू, इथं लवंगाची माळ लपू. बघा, आदिमाई शक्ती 52 छड्याची मालकीन, डोंगरची काऊबाई 52 छड्याची मालकीन, सारं लमान ताणा घेऊन बसली माझी डोंगरची काऊबाई. बघ तुला आज बिनवणी या बालकाची भक्ती खरी असेल, या लवंगाची माळ मी या आजीने ज्या राशीत सांगितली त्या राशीमध्ये मी लपवते. तर तिची खरी भक्ती असेल तर आदिमाया शक्ती डोंगरावरून तो अशी धावून ये की बरोबर 30 रास दिसू दे, बाकी इकडे तिकडे जाऊ देऊ नको. त्याच्या हीच प्रार्थना. बोल मांढरच्या काऊबाईचं, बोल डोंगरच्या काईचं, बोल त्या 52 छड्याच्या मालकीनीचं. हॅलो, इथंच ना? बता.
हळू ढिगारा वाटायचंय. हॅलो पिशवी द्यायची इकडं ते घरी घेऊन द्यायचं आम्हाला. बघा हात लावून दाखवा. बरोबर ना? तिथंच का दुसरीकडे अजून कुठं काय? बघा सर्वांनी बघा. आदिमाया शक्ती जगदंबा महाराष्ट्राच्या अखंड स्वामींनी आई जगदंबा याच्यात प्रार्थना. भक्ताची भक्ती खरी असेल तर आदिमाया शक्ती धावू नये आणि इकडे तिकडे राशीने न जाता बरोबर तीच रास उचलू देतो. याच्यावर हीच प्रार्थना करतो. बोलाई राजा उदे सदानंदी चौदे बोल भवानी माता की जय. बोल धर्माची अडुसरी बोल सप्तशृंगी माता की जय. हो ढिगारा लपवा. अरे ताई ढिगार लावा. दक्षिणा ठेवा बरं का. हा सगळ्यांनी दक्षिणा ठेवा. उचलली तर बरोबर. थोडस टाकायचं ते. आता काय करा, खाली डोकं टेकून पाय पडा. त्याच्यानंतर गुरुच्या पाय पडायच्या. त्याच्यानंतर आईच्या पण पाय पडा. हाताच्या घड्या, खिशातले हात, पायातली चप्पल हे सगळं काढा. आईच्या पडा, आजीच्या पडायच्या. आधी पण उतार इकडं. दिवा खाली. रास मांडलेली ही 52 चढाची मालकीन, ही डोंगरची काळी कुठे लपली बघ. आणि जिथं तुझं तन मन धन जाईल त्याच राशीमध्ये हात घाल. इकडे तिकडे जाऊ नको आणि डोळे उघडे कराई, नेत्र उघडे कर. ही डोंगरची काळीबाई आदिशक्ती आदिमाया जगदंबा ही समोर सुद्धा बसली तर डोळे उघडे करून बसली. डोळे उघडे करून बघ. उघडे हा चल. डोळे उघडे करून बघायचं आणि तुझं जिथं मन जाईल तीच रात उचलायची. बरोबर त्या गुरुच्या वाट्यात द्यायचं बघ. इकडे तिकडे जायचं नाही. आनंदाने घ्यायचं, आनंदाने उचलून द्यायचं. बोलवा करायचं. चांगलं
चल दमान चला इकर गर्जना काळूबाईची चल बोलते मांडरची काळी सांग बघ आई ही मांडरची काळी कशी धावून आली तशी ही आदिमाया शक्ती जगदंबा बघ कुठल्या राशीमध्ये लपली बोलाय रा जाऊ दे आई डोळे उघड पहिले चल डोळे उघड इकडे करून बघ आई. डोळे उघड बघ तुझी राज कशामध्ये दिसती आणि ती बघ पहिले आणि मग उचल तू इकडे तिकडे जाऊ नको जशी काळूबाई धावून येईल तशी जगदंबा पटकन धावून आली पाहिजे बघ बोलाय रा जाऊ दे